नमस्कार, मी श्रुती साळोखे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल की भीमाशंकरला गेल्यावर आमच्यासोबत काय काय घडलं आणि कोणत्या कोणत्या गोष्टी घडल्या हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि मी जे हा जो व्हिडिओ बनवते, हा व्हिडिओ बनवण्याचा माझा काहीच उद्देश नाहीये की कुणाची नोकरी जावी किंवा काय. फक्त हा व्हिडिओ मी बनवणार सुद्धा नव्हती, काही गोष्टी मला नंतर समजल्यानंतर. पण मग शेवटी जी गोष्ट घडली त्यावरनं माझा परत डोकं सटकला आणि मग मी म्हणलं की नाही, हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर झालं असं की 26 जुलै 2026 रविवारी आमची पूर्ण फॅमिली भीमाशंकर मंदिरासाठी दर्शनासाठी गेलो. तर तिथं गेल्यावर आम्हाला असं समजलं की 11लाच मंदिर बंद होतं. ठीक आहे, 11ला मंदिर बंद होतं. मंदिर बंद झालं तरी पार्किंग नंबर 3 का 4 तिथं गाड्या लावायच्या, म्हणजे 5-6 किलोमीटर आधी गाड्या लावायच्या, पार्क करायच्या आणि तिथून तुम्ही चालत जाऊ शकता. म्हणलं ठीक आहे, आपण आलोच तर दर्शन घेऊन जाऊ. म्हणून मग आम्ही तिथं गाड्या पार्क करून आम्ही चालत निघालो. पुढे जातोय तर तिथं असं समजतं की ना गाड्या त्यांच्या बसेस आहेत, जे की बसेस ते आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचवतात. पण त्या दिवशी एकही बस आम्हाला भेटली नाही. आम्ही अक्षरशः 23 जण होतो, फक्त आम्हीच नव्हतो, आमच्यासोबत अशा खूप फॅमिलीज सुद्धा होत्या जे की आमच्यासोबत चालत चालत पुढं 6 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही मंदिरापर्यंत गेलो. एक बस नाही किंवा काहीच नाही. आम्ही पुढच्या पार्किंगला जेव्हा पोहोचलो तिथं गेल्यावर माझं खूप म्हणजे खूप डोकं फिरलं होतं, कारण की एवढ्या जंगलातनं तिथनं एक बस जात नव्हती किंवा कोणी आम्हाला, म्हणजे आम्ही विचारतोय की ना, म्हणजे आम्हाला असं समजलं खाली पार्किंगमध्ये की वरचं पार्किंग फुल झालंय म्हणून इथनं गाड्या सोडता येत नाहीयेत. पण बघताना तर असं दिसत होतं की वरनं जर का खाली गाड्या जात आहेत तर मग खालच्या लोकांना पार्किंग मधनं वरती सोडलं पाहिजे ना, वरच्या पार्किंगला, जे की ते सोडत नव्हते. त्यानंतर काही गाड्या जात होत्या. मग आम्ही त्यांना जाऊन विचारलं परत की ना, गाड्या ह्या जातात मग आमच्या का गाड्या सोडत नाही. तर त्यांचा प्रश्न, ते असे म्हणाले की ह्यांनी आधीच पास बुकिंग केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या गाड्या आम्ही वर सोडतोय. का? जर का 11ला मंदिर बंद होतंय मग पासेस ज्यांनी काढले तर त्यांच्या गाड्या पण वर गेल्या नाही पाहिजेत. आमच्या सोबत लहान पोरं होती, आमच्याच सोबत नाही, अशा इतर फॅमिली सोबत सुद्धा पोरं होती, लहान पोरं. तर मग का तुम्ही असं करताय? त्यानंतर ते झालं. मग वरती आम्ही एवढा प्रवास करून गेल्यानंतर मग ते पोलिसांकडनं आम्हाला असं समजलं की सध्या मंदिराचं बांधकाम चालू आहे. मग ते बांधकाम चालू असल्यामुळं त्यांनी त्याचा जो टाइम आहे तो त्यांनी कमी ठेवलेला आहे, म्हणजे सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच ते दर्शन देतात. मंदिर 11ला बंद होतं. म्हणलं ठीक आहे. मग तेव्हा मी असं ठरवलं की ठीक आहे, मी काय शूट घेणार नाही. आणि मी लिटरली सांगते, जे मी प्रवास करत होती त्या मी प्रवासात मध्ये, म्हणजे मी जे चालत होते एवढा आम्ही, तर मी शूट घेऊ शकली नाही, कारण की पाऊस एवढा होता की सांगू शकत नाही. प्रचंड पाऊस होता, त्याच्यातनं आम्ही एवढं चालत होतो. वरती गेलो. मग म्हणलं ठीक आहे, असेल कदाचित. ते म्हणले तुम्ही 2 मिनिटं थांबा, बस येईल. तर आम्ही किती वेळ थांबलो, बस काही आली नाही. एक बस आली, त्याला थांबवायचा प्रयत्न केला तर तो थांबला नाही. का बरं असं? म्हणलं ठीक आहे. मग त्या पोलिसाला विचारलं, तो पोलीस म्हणला की एक काम करा की ना, लाईन आता बाहेरपर्यंत आलेलीच आहे, तुम्ही 1 किलोमीटर अजून चालत गेला तर तुम्ही पोचून जाशीला. म्हणलं ठीक आहे. मग आम्ही परत पुढे जायचं हे केलं. म्हणलं आता आलोच आहे तर मग जाऊ. मग आम्ही परत चालत गेलो. एक बस आम्हाला भेटली नाही. ठीक आहे, लाईन एवढी आली होती बाहेर की आम्हाला जवळपास 12:30 समथिंग काहीतरी वाजले होते जेव्हा तिथं पोचायला. जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा जे भीमाशंकराचं जे मेन कमान आहे तिथून सुद्धा बाहेर जिथं बस स्टँड आहे त्या बस स्टँडच्या पण तिथून पुढं ती लाईन आलेली होती. एवढी लाईन होती त्या दिवशी. रविवार होता, कारण की आपल्या महाराष्ट्रातला अजून श्रावण चालू झालेला नाहीये, पण बाहेरचा म्हणजे MP UP ह्या लोकांचा श्रावण चालू झालेला आहे. तर सो तिकडच्या गाड्या जास्त आल्या होत्या आणि त्या रांगा लागलेल्या होत्या. सो
तर मग म्हणलं ठीक आहे. मग त्यानंतर आम्ही तिथं पोहोचल्यानंतर आम्ही थोडंसं नाश्ता वगैरे समथिंग जे काय आहे ते आम्ही केलं. त्यानंतर आम्ही परत बघितलं तर लाईन काय संपत नव्हती. आणि त्यानंतर मग आम्ही म्हणलं ठीक आहे आपण आहे ना, कारण की इतर वेळेस जेव्हा जाता तुम्ही त्यावेळेस साईडनं तुम्ही गेला की तुम्हाला लांबून दर्शन का असतं ना, मुखदर्शन ते तुम्हाला देतात. पण त्यावेळेस तिथं कमानीकडेच अडवत होते आणि त्यांनी सांगितलं की आहे ना, इथून तुम्हाला अलाउड नाहीये, कारण की खाली गर्दीच एवढी आहे की तुम्हाला आम्हाला खाली सोडता येत नाही, कारण की खूप गर्दी आहे. त्यामुळे आजच्या दिवशी किंवा इतर दिवसाचं माहित नाही मला, पण आजच्या दिवशी तरी मुखदर्शन सुद्धा तुमचं बंद केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही इथनं सुद्धा जाऊ शकत नाही, असं आम्हाला तिथं एका पोलिसांनी सांगितलं. म्हणलं ठीक आहे. मग आमचे एक दादा आहेत, तर त्या दादांनी पोलिसांना विचारलं की मग पैसे देऊन सुद्धा तुम्ही आतमध्ये हे सोडता का, ते पासेस देऊन, म्हणजे पैसे देऊन जे पासेस घेतात लोक त्यांना अलाउड आहे का जायला. तर ते पोलीस म्हणले की नाही, तसं अलाउड नाही. त्यांनी का विचारलं, कारण की त्याच्या आधी आम्हाला दोघा तिघांनी सांगितलं की तुम्ही 1,500 रुपये आम्हाला द्या एका माणसाचे आणि तुम्हाला आम्ही डायरेक्ट दर्शन देतो, हे झालं होतं. मग पोलिसांना आम्ही सांगितलं की असं असं, मग आम्हाला कशी काय म्हणता येते. मग तिथं आम्हाला पोलीस म्हणला की ना, तुम्हाला जर का तसं कोण बोलत असेल तर त्या माणसाला आमच्याकडे घेऊन या. आणि तिथूनच थोडं म्हणजे पोलीस समोर आहे, त्याच्या साईडला एक जण माणूस जात आतमध्ये एंटर करता करता तिकडचा जो कोण दुकान आतमध्ये ज्याचं होतं तो परत दादांना म्हणला की 1100 रुपये घेऊन मी आतमध्ये हे करतो. मग दादांनी तिथल्या तिथं पोलिसांना सांगितलं की हे बघा, हा माणूस म्हणतो की पासेस 1100 रुपये घेऊन तुम्हाला मी आतमध्ये दर्शन देतो. तर तो माणूस तिथल्या तिथं लगेच पलटला की मी तुम्हाला असं म्हणलंच नाही, मी म्हणलं की 1100 रुपये तुम्ही भरा आणि तुमचं मग अभिषेक करू आणि मग तुम्हाला आम्ही आतमध्ये दर्शन देऊ. म्हणजे लोक तिथं किती फसवतात, किती फसवागिरी चालू आहे तिथं. जर का 11लाच मंदिर बंद होतंय तर एवढ्या रांगा का लागतात मग. आणि त्यानंतर सुद्धा पासेस घेऊन जर का दर्शन होत नाहीये तर मग लोक कशी काय, जी लोक विचारतात माणसांना की पासेस देऊन आम्ही तुम्हाला दर्शन देतो, मग ते काय, किती फसवेगिरी, हा किती स्कॅम चालू आहे. आणि मी इतर म्हणजे बाकीच्या मंदिरांमध्ये तर चालूच असतो, पण ह्या मंदिरात तर मी खूप बघितलेलं आहे. आणि त्याचसोबत माझं तर म्हणणं आहे की जे VIP पासेस घेऊन जे डायरेक्ट दर्शन घेतात, सर्वसामान्य माणसं जी लाईनीतनं दर्शन घेतात ती काय मूर्ख आहेत का. त्या लोकांना का VIP पासेस द्यायचे. त्या लोकांना सुद्धा हे माझं तर मत आहे की जे VIP पासेस देऊन दर्शन देतात ते पूर्णपणे सगळ्या मंदिरांमध्ये बंद झालं पाहिजे. सर्वसामान्य माणसांनी काय बिघडवलंय, त्यांनीच का लाईनीतनं दर्शन घ्यायची. आणि तिथल्या माणसांना आम्ही जेव्हा विचारलं, जे दर्शन करून बाहेर आले होते, तर त्या लोकांनी सांगितलं जे 6 वाजता सकाळी लाईनीत लागले होते ते 3 वाजता दुपारी लाईनीत म्हणजे दर्शन घेऊन बाहेर पडलेत. म्हणजे 8-9 तास दर्शनासाठी त्या दिवशी रांगा लागल्या होत्या. एवढा वेळ का लागला दर्शनासाठी, एवढी काय गर्दी एवढी का वाढत गेली ती. आतलं जे नियोजन आहे प्रॉपर त्यांचं जे संस्थानाचं, तर ते अजिबात नियोजन प्रॉपर नाहीये त्यांचं. मेन त्यांनी ते जे नियोजन आहे ते त्यांनी प्रॉपर केलं पाहिजे. इथं मी व्हिडिओ आता लावते, तर तो व्हिडिओ तुम्ही बघा. त्या माणसाची पहिले तुम्ही हा व्हिडिओ बघा. जसं की तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसत आहे, गर्दी बघा किती आहे. आणि बसेस जसे येत आहेत तसे लोक खिडक्यांमधनं आतमध्ये चढतायत. तर आम्ही लहान पोरांना घेऊन कसं आतमध्ये चढायचं. आणि इथं बघा, इथं तर म्हणजे ही जी बाई आहे खिडकीतनं बघते, ह्या बाईने तर हद्दच केली होती. लहान पोरांना त्या खिडकींमधनं आत घेत होती. तिचं जे सामान होतं ते तिथनं आतमध्ये घेत होती. ही कदाचित तिथलीच रहिवाशी असणार आहे, कारण की तिचे जे सगळं सामान आत घेत होते आणि बाकी कुणाला चढूच देत नव्हते. आणि स्वतःचीच तिथे दादागिरी तिची चाललेली होती. की हे बघा, इथं सुद्धा तुम्हाला दिसेल की ना ती लोकांवरच भडकून त्यांनाच आरडाओरडा तिचा चालू होता.
ऐका ना 4 तास गाडी, ऐका ना ही गाडी गेलेली 2 मिनिटात येईल गाडी. इथे थांबा, ही पुण्यावाले लोक इथे ठेवायची का तुम्ही थांबायचं जरा, येते गाडी. बघ बाबा वाढू नको तू, तुला तेच सांगतोय गाडी येते थांब. ऐका ना, मग गाड्या वाढवायच्या ना तुम्ही. सगळ्यांची लहान मुलं. तुम्ही गाडी काढून वरती अरे येते ना गाडी, थांब ना. आमच्या थांबला तिथं आमच्या तिथं पार्किंगला कोणी सांगलं होतं पायी पायी कोणी सांगितलं? तिकडे गाड्या थांबवतात. ते पोलिसांना बोला जाऊन, पोलिसांना बोला. लावली ए नीट बोलायचं, फालतू बिलतू म्हणायचं नाही. नीट बोल, तुम्हाला बोलत भाषा नीट वापर. मी प्रेमाने सांगतोय त्या पोलिसांना जायचं. 11 नंतर मंदिर बंद होते. तुम्ही का चालत आले? कशाला माझा बीपी वाढवतोय? थांबवा ना. कशाला आलं चालत? कशाला आलं म्हणजे काय? आम्ही काय दर्शन मंदिर घ्यायचं बंद नाही का? होतं मॅडम. मग तिथं लावायचं 11ला मंदिर बंद होतं गाडी म्हणून. येईल, मी म्हणतोय थांबा ना. मग जायचं आम्ही इथं थांबायचं का? गाड्या गेल्यात आतापर्यंत. जागा होती काहीतरी का? सांगताय जागा तुम्ही. होती का? आता माणसं असलो काय करणार? मग गाड्या वाढवा ना, गाड्या वाढवा ना. माणसं आहेत तर मग गाड्या वाढवा. गाड्याच वाढवल्या. पंढरपूरला गाड्या गेल्यात, नाही तर 10 गाड्या असतात इथं मॅडम. काय असतात इथं? गाड्या गेल्यात पंढरपूरला, लहान पोरं त्याच्यामुळे असतात प्रॉब्लेम. इथं. थांबा तुम्ही, येईल गाडी. तीन गाडी ही बाईने आवाज वाढवला, तुमचा आवाज वाढवला. आवाज वाढव तुम्ही. आवाज वाढवायचा विषय नाही पुण्यावाले इथं. बसू द्या, जागा असेल तर उभं राहून जावं. मग जातो ना. तुम्ही काय म्हणलं की पार्किंग वाल्यांना आतमध्ये घेऊ नका म्हणून? येऊ नका नाही बोललो, बसू नका. हा मग तेच बसू नका. पुण्यावाले उभे राहून जाणार का? तुम्ही नंतर चढा ना. पुण्यावाले आम्ही पण पुण्यावाले. अरे बाबा, तो भागाचा विषय नाही बोलत. पुण्यावाले लोक पहिली जाऊ दे आणि नंतर पार्किंगचे बसा. दीड तास झालं थांबलो इथं लहान मुलासोबत. आज गाड्या कमी असल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. गाड्या भरपूर असतात, पंढरपूरला गेल्यामुळे गाड्या नाही. पुण्यावाले बोलतात, पुणे. आता तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच असेल. हा माणूस म्हणजे तुम्ही जे व्हिडिओ दाखवले मी तुम्हाला आतापर्यंत, एवढ्या गर्दीतनं आणि लहान पोरांना घेऊन कसं चढणार? इतका वेळ आम्ही बसेसची वाट बघत होतो. परत रिटर्न जाताना तेव्हा एक बस येत नव्हती. पुण्याची आणि कुर्ल्याची बस आली, तर त्यावेळेस तिथली कंडक्टर काय म्हणतात की जे पार्किंगवाले म्हणजे ज्यांनी गाड्या पार्क केलेल्या आहेत पार्किंगला आणि जे चालत आलेले आहेत, त्या पार्किंगवाल्यांनी अजिबात बसायचं नाही. का बरं? पार्किंगवाल्यांनी काय पाप केलेलं आहे जे की पार्किंगवाल्यांनी तिथे बसायचं नाही ते म्हणत होते? हे एकदा झाले, दोनदा झाले, मी शेवटी तिसऱ्या वेळेस निलेश खूप चिडले, म्हणून मग हा नंतर व्हिडिओ मी शूट केला. आणि त्या माणसाची तुम्ही लँग्वेज बघू शकता. जेव्हा त्याला माहित नव्हतं की मी व्हिडिओ शूट करते आणि जेव्हा त्याला बघितलं व्हिडिओ शूट करते, तर त्यानंतरची त्याची तुम्ही लँग्वेज बघू शकता परत की ना किती तो सॉफ्टली आणि हे बोलायला लागला. त्याच्या आधी तुम्ही ना कसं रूडली बोलत होता. आणि हे मी शूट का केलं? कारण की ह्याच्या आधी सुद्धा त्यानं एका बाईच्या अंगावर तो चढून जोरजोरात रूडली बोलत होता. ते सुद्धा मी शूट केलेलं, तुम्हाला दिसला असेल तर. सो जसं तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलंय, तर ह्यामुळे मी हा व्हिडिओ शूट करून पोस्ट करते, नाहीतर मला हा व्हिडिओ मी पोस्ट करणार नव्हती. आमचा वैयक्तिक अनुभव हा चांगला नव्हता अजिबात. कारण की हे जे ते ह्या बसमध्ये आम्ही इथे जेव्हा आमची भांडणं झाली, हा जो व्हिडिओ मी काढला, तर त्यावेळेस आम्ही 3-4 जण होतो, जी लहान पोरांना घेऊन आम्ही रिटर्न चाललो होतो. त्यानंतर आमचे जे बाकीचे फॅमिली मेंबर्स आहेत, हे जेव्हा नंतरच्या बसमधनं येत होते, त्यावेळेस सुद्धा त्यांच्यासोबत असंच रूडली वागलं गेलं होतं. त्यांनी सुद्धा आम्हाला तिथं नंतर पार्किंग मध्ये आल्यानंतर आम्हाला त्यांनी सुद्धा सांगितलं की ना या बसवाल्यांनी आमच्याशी असे वागले. म्हणजे माझी जी नणंद आहे छोटी, तर त्या नंदेच्या तो माणूस डायरेक्ट तिला ढकलत होता की ही काय पद्धत आहे. आमचा तर वैयक्तिक अनुभव हा चांगला नव्हता भीमाशंकरचा. आणि ह्या वेळेस बरं का, इतर दिवशी आम्ही ह्याच्या आधी सुद्धा मी 3-4दा जाऊन आलेली आहे, पण त्यावेळेस मला असं जाणवलं नाही. पण ह्या वेळेस जे होतं ते खूप म्हणजे अनुभव प्रचंड वेगळा होता. जर का तुम्ही सुद्धा भीमाशंकरचं दर्शन घ्यायला जाणार असाल, तर पहिले तिथं परिस्थिती काय आहे हे समजून घ्या, त्याशिवाय तुम्ही जाऊ नका. हे तर माझं वैयक्तिक मत आहे. कारण की खूप तिथं गर्दी आहे, तुम्हाला दर्शन तर होणारच नाही. त्यासाठीच आम्ही दर्शनात सुद्धा रांगेमध्ये लागलेलो नाही. कारण की आम्हाला लोकांनी सांगितलं आम्ही 7-8 तास झाले आम्ही रांगेत उभे आहे, पण आमचं आत्ता दर्शन झालेलं आहे. आम्हाला तरी असं वाटतं की जे दर्शन एवढा वेळ का लागतो, कारण की हे ना पुढे रांगाला
थांबवत असतील आणि एवढं लांब परत 6 किलोमीटर चालून आल्यानंतर एवढा परत रांगा बघून लोक तिथं म्हणतात की आम्ही पासेस देऊन पैसे देऊन तुम्हाला दर्शन देतो, मग लोकांकडनं तेवढेच पैसे तुम्हाला त्यांना भेटतात आणि लोकांना पण तेच हवं असतं की नाही आपण आता एवढं चालून आलोय की आपण कुठं एवढ्या रांगेत परत थांबायचं आणि दर्शन घ्यायचं, जाऊ दे आपण पैसे देऊ आणि आपण दर्शन घेऊ, ह्यासाठीच ते असं करत असतील असं आम्हाला तरी वाटतंय. हा आमचा वैयक्तिक अनुभव होता. तुमचा अनुभव हा वेगळा असू शकतो. तुमचा अनुभव कसा होता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे त्यावर प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओ याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला पोहोचेल. धन्यवाद.